मोठं ऑपरेशन ठरलंय का? मनात भीती असते, असंख्य प्रश्न असतात आणि झोप न लागणाऱ्या रात्री असतात. पण एक गोष्ट फार कमी जणांना माहीत असते, ऑपरेशन यशस्वी होण्यात ऑपरेशनच्या आधीचे काही दिवस तितकेच महत्त्वाचे असतात जितकं ऑपरेशन स्वतः. हे मी सर्जन म्हणून रोज बघतो. जे रुग्ण आधी तयारी करतात ते लवकर बरे होतात, त्यांची गुंतागुंत कमी होते आणि ही तयारी म्हणजे काही महागडी औषधं आहेत, तर काही साध्या पण निर्णायक गोष्टी. आज मी तुम्हाला सर्जनच्या नजरेतून सांगणार आहे की मोठ्या ऑपरेशन आधी नेमकं काय करायचं. मी डॉक्टर संदीप सबनीस आणि हे आहे गट टॉक इंडिया. आता आपण पहिली गोष्ट समजून घेऊया. ऑपरेशन म्हणजे फक्त एक सर्जनचं काम नाही, तर ती एक टीम असते आणि ह्या टीममधला महत्त्वाचा सदस्य तुम्ही स्वतःही असता. वैद्यकीय भाषेत याला प्रीहॅबिलिटेशन असं म्हणतात, म्हणजे ऑपरेशनच्या अगोदर शरीराला तयार करणं. जसं की एखाद्या मॅरेथॉन आधी एखादा धावपटू सराव करतो, तसंच मोठ्या ऑपरेशनसाठी शरीर तयार असेल तर ते ताण चांगला सहन करतं आणि लवकर सावरतं. आता ही तयारी नेमकी कशी, ही एक एक करून आपण पाहूया. सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं. तुमच्या शरीरातले स्नायू किंवा मसल्स हे ऑपरेशनमधून बरं होण्यासाठी खरं इंधन प्रोटीन असतं. ऑपरेशन नंतर शरीर जखम भरण्यासाठी आणि ताकद परत मिळवण्यासाठी ह्याच स्नायूंचा वापर होतो. ज्यांचे स्नायू आधीच कमजोर असतात त्यांना बरं व्हायला जास्त वेळ लागतो आणि त्यामुळं गुंतागुंतही वाढू शकते. म्हणून ऑपरेशनच्या अगोदर डाळी, अंडी, दूध, पनीर, चिकन आणि मासे असे प्रथिनयुक्त पदार्थ रोज पुरेशा प्रमाणात घ्या. आम्ही तर काही रुग्णांमध्ये ऑपरेशनच्या अगोदर शरीरातलं मसल आणि चरबी प्रत्यक्ष मोजतो. त्याच्यासाठी एक खास तपासणी असते, त्याला आम्ही बॉडी कंपोजिशन ॲनालिसिस असं म्हणतो. जेणेकरून तयारी नेमकी किती लागेल, किती दिवस लागेल, काय डाएट द्यावं लागेल हे कळतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑपरेशन आधी वजन कमी करण्याची ही वेळ नाही. ही वेळ असते आपली शरीराची ताकद वाढवण्याची. दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही घेत असलेली औषधं. आता ही सगळी औषधं तुमच्या सर्जनला स्पष्ट सांगा. अगदी छोटीही तुम्हाला वाटत असेल, विशेष करून रक्त पातळ करणारी औषधं जसं ॲस्पिरिन किंवा क्लोपिडोग्रिलची टॅबलेट आणि हृदयासंबंधी काही औषधं सुरू असतील तर ही औषधं ऑपरेशन आधी काही वेळ थांबवावी लागतात, नाहीतर ऑपरेशन दरम्यान रक्तस्राव वाढू शकतो. तसेच मधुमेहांची काही औषधं, इन्सुलिन, हे सुद्धा ऑपरेशनच्या काही दिवस अगोदर ठराविक टाईममध्ये आपल्याला सुरू करावी लागतात. पण इथे एक नियम पक्का लक्षात ठेवा, कोणतेही औषध स्वतःच्या मनाने थांबवू नका किंवा सुरूही करू नका. काय थांबवायचं, कधी थांबवायचं हे फक्त तुमचे डॉक्टर किंवा तुमचे सर्जनच ठरवतात. तिसरी गोष्ट, मधुमेह आणि रक्तदाब म्हणजे डायबिटीज आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आणणं. ज्यांची साखर ऑपरेशनच्या वेळी जास्त असते त्यांच्यामध्ये जखम उशिरा भरते, इन्फेक्शनचा धोका वाढतो. म्हणूनच ऑपरेशनच्या आधी काही दिवसात साखर आणि ब्लड प्रेशर हे दोन्ही चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवणं फार महत्त्वाचं आहे. ह्याच्यासाठी डेफिनेटली तुमच्या फिजिशियनसोबत अगोदरच नीट चर्चा करून घ्यावी. चौथी गोष्ट जी थोडी कठोरही तुम्हाला वाटू शकते ती म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान. ऑपरेशनच्या किमान काही आठवडे आधी धूम्रपान किंवा स्मोकिंग पूर्णपणे थांबवायला पाहिजे. कारण स्मोकिंगमुळे फुफ्फुसांवर परिणाम होतो, जखमा उशिरा भरतात, भूल देताना अडचणी येतात. त्यामुळे काही आठवड्यांचा तुमचा संयमही ह्या ऑपरेशनच्या रिझल्टमध्ये मोठा फरक पाडू शकतो. तसंच अल्कोहोल थांबवल्याने ऑपरेशन संबंधी गुंतागुंत कमी होते, कॉम्प्लिकेशन्स कमी होतात. हे सोडणं तुम्हाला अवघड वाटेल, पण ऑपरेशनच्या सक्सेससाठी मी म्हणेन ही एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे. पाचवी गोष्ट, श्वासाचे व्यायाम आणि तुमच्या शरीराची हालचाल. कुठल्याही मोठ्या ऑपरेशन नंतर फुफ्फुसाचे प्रॉब्लेम जर टाळायचे असतील तर ऑपरेशनच्या आधीपासूनच खोल श्वास घेण्याचे व्यायाम सुरू करा. एक छोटं उपकरण
ज्याला आम्ही स्पायरोमीटर असं म्हणतो, तुमचे डॉक्टर ते तुम्हाला देऊ शकतात. त्याच्यासोबत सराव करा आणि शक्य तेवढं चालत राहा. हे व्यायाम ऑपरेशन नंतरही सुरू करण्यापेक्षा आधीच सुरू केलेले केव्हाही चांगले आणि त्याचा फायदा कितीतरी जास्त होतो. 6वी गोष्ट, ऑपरेशनच्या आधीच्या रात्री आणि सकाळी काय करायचं. युजली तुमचे डॉक्टर तुम्हाला किती वाजेपासून उपाशी राहायचं आहे, म्हणजे काहीही न खाता पिता केव्हापासून राहायचं आहे हे सांगतीलही. ही सूचना अगदी कटेकोरपणे पाळा, कारण पोटात अन्न असेल तर भूल देताना ते धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे युजली डॉक्टरांची ॲडवाईस फॉलो करा. आदल्या दिवशी रात्री शांत झोप घ्या, सकाळी आंघोळ करा आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचं पालन करा. जसं की एखादं औषध किंवा एखादं आतडे साफ करण्याचं औषध जर आदल्या दिवशी घ्यायचं असेल तर त्याची तयारी करून तो ॲडवाईस व्यवस्थितपणे पाळा. आता सर्जनला आवर्जून काय सांगायचं. 1. कुठल्याही औषधाची किंवा पदार्थाची ॲलर्जी असेल तर ते सांगायचं. 2. पूर्वी भूल देताना तुम्हाला काही त्रास झाला असेल तर तो नक्की सांगायचा. 3. मधुमेह, हृदयविकार म्हणजे डायबिटीज, हार्ट डिसीज, आस्थमा म्हणजे दमा ह्यासारखे आजार जर तुम्हाला असतील तर डेफिनेटली ते तुमच्या सर्जनला सांगायचे. अगदी तुम्ही आयुर्वेदिक किंवा हर्बल औषधं घेऊन सुद्धा हे कंट्रोल्ड असली तरीही तुमच्या सर्जनांना ह्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. कुठलीही औषधं, कुठलंही इंटरव्हेन्शन तुमच्या डॉक्टरपासून लपवून ठेवू नका. आणि तुम्हालाही पूर्ण प्रश्न विचारायचा अधिकार आहे की ऑपरेशन कसं होईल, किती होईल, का करतोय, रिकव्हरी कशी असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घेण्याचा अधिकार आहे. आणि एक गोष्ट सांगतो की जो माहिती घेतलेला किंवा पूर्ण माहिती असलेला रुग्ण आहे तो नेहमी शांत असतो. तो सर्जरी आणि पोस्ट ऑफ रिकव्हरीला सुद्धा सर्जनला मदतच करतो. एक शेवटची गोष्ट, पण ही अनेकदा आपण दुर्लक्षित करतो, ती म्हणजे आपल्या मनाची तयारी. बघा, ऑपरेशन म्हणलं तर थोडी भीती वाटणं हे नैसर्गिक आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही एका प्रशिक्षित टीमच्या हातात आहात. तुम्ही स्वतःची तयारी करून त्या टीमला मदतच करत राहा. कुटुंबाचा आधार घ्या, शंका डॉक्टरांना विचारा आणि विश्वास ठेवा. शांत आणि तयार मन हे तुम्हाला रिकव्हरीसाठी डेफिनेटली मदत करेल. तर थोडक्यात, मोठ्या ऑपरेशनचं अर्ध यश हे ऑपरेशनच्या आधीच्या तयारीत असतं. प्रोटीन वाढवा, औषधांबद्दल डॉक्टरांशी बोला, डायबिटीज आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवा, धूम्रपान, स्मोकिंग, अल्कोहोल सोडा, श्वासांचे व्यायाम करा आणि काहीही न लपवता आपल्या डॉक्टरांना सगळं सांगा. तुम्ही फक्त रुग्ण नाही, तुम्ही ह्या टीमचे सक्रिय सदस्य आहात. त्यामुळे हा व्हिडिओ ज्यांचं काही ऑपरेशन ठरलं आहे अशा लोकांना नक्की पाठवा. कदाचित तो त्यांना उपयोगी पडेल. भेटूया पुढच्या भागात. काळजी घ्या. धन्यवाद.